वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। इचलकरंजीत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने केला पत्नीचा कोयत्याने खून। इचलकरंजी येथे शुक्रवार 7 फेब्रुवारी 2025 रोजी चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा कोयत्याने निर्घृण खून केल्याची घटना शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी कुमार रामचंद्र काजवे वय 49, व्यवसाय रिक्षाचालक, राहणार राजाराम नगर, हजारमाची, आगलेवाडी, तालुका कराड, जिल्हा सातारा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी दिलीप मनोहर धावत्रे वय 45, राहणार स्वामीमाळा म्हसोबा मंदिरच्या मागे, इचलकरंजी यांनी चारित्र्यावर संशय घेत पत्नी मनीषा दिलीप धावत्रे वय 40 हिचा लोखंडी कोयत्याने निर्घृण खून केला। ही घटना शुक्रवार 7 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 5 वाजण्याच्या आत इचलकरंजीतील स्वामीमाळा म्हसोबा मंदिरच्या मागील गल्लीत घडली। आरोपीने पत्नीच्या चेहऱ्यावर, गळ्यावर आणि मानेवर कोयत्याने सपासप वार करत तिचा खून केला। या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्ह्यातील हत्यार जप्त करून आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन